नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर्कशास्त्र या विषयामध्ये अनुमानाचा विचार केला जातो. अनुमान याचा अर्थ जे मागाहून येतं किंवा नंतर येतं त्याला आपण अनुमान असं म्हणतो. निष्कर्षात्मक विचाराला अनुमान असंही म्हटलं जातं. म्हणजे जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष म्हणजे अनुमान असतं. आपल्याला काही गोष्टी माहीत असतात आणि माहीत असलेल्या गोष्टीवरून माहीत नसलेल्या गोष्टींचा आपण विचार करतो. त्याची आणखी एक व्याख्या दिली जाते आणि ती व्याख्या म्हणजे ज्ञाताच्या आधारे अज्ञाताचा शोध म्हणजे अनुमान होय. या अनुमानाच्या माध्यमातून आपण स्वतःला आणि इतरांना जाणून घेत असतो. याच अनुमानाचे काही नियम आपल्या इथे पाहिजे आणि त्यामध्ये पहिला आहे तो विधायक विधी. त्याला मोरस पोनस असं म्हटलं जातं किंवा त्याला थोडक्यात MP असं म्हटलं जातं. आता याची जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या आपण इथे पाहूया. दिलेले विधान व्यंजन विधान असेल व या व्यंजन विधानामधील पहिले घटक विधान स्वीकारलेले असेल तर त्यावरून त्या विधानामधील दुसरे घटक विधान स्वीकारता येते. याचं उदाहरण आपण इथे घेऊया आणि ते उदाहरण आपल्याला इथे सांगतं की जर पाऊस पडला तर पिके येतील. दुसरं उदाहरण म्हणजे त्या उदाहरणामधलंच दुसरं आधार विधान ते म्हणजे पाऊस पडला. आता या दोन आधार विधानांवरून आपला जो निष्कर्ष काढायचा आहे तो निष्कर्ष आपला या पद्धतीचा असेल. तो निष्कर्ष येईल पिके येतील. आता या संपूर्ण उदाहरणाचा आकार आपला सिम्बॉलिक भाषेमध्ये घ्यायचा आहे. तो आकार या पद्धतीने आपण घेऊया. त्यामध्ये पहिलं जे आहे जर पाऊस पडला तर पिके येतील यासाठी आपण सिम्बॉलिक भाषेमध्ये लिहितो P implies Q. दुसरं आधार विधान पाऊस पडला त्याचं सिम्बॉलायझेशन आपण करतो ते म्हणजे P आणि त्यावरून निष्कर्ष म्हणजे दिलेलं पहिलं आधार विधान व्यंजन विधान असेल आणि या व्यंजन विधानातील पहिलं घटक विधान म्हणजे P हे देखील 2 नंबरला स्वीकारलेलं आहे. त्यावरून आपला तिसरा जो निष्कर्ष निघतो त्यामध्ये Q म्हणजेच दुसरं घटक विधान स्वीकारता येतं. यालाच आपण विधायक विधी असं म्हणतो.